करण अर्जुन मधला ठाकूर तो गियो म्हणणारा मुंशीजी आठवतोय का? बरं, लिंबू कलरच्या साडीवर भाळणारा आणि स्वतःच्या मालकींवर लाईन मारणारा धनंजय माने तर नक्कीच आठवत असेल. किंवा मग धूमधडाक्यात आपल्या खोकल्याला प्रेक्षकांच्या काळजापर्यंत पोहोचवणारा उद्योगभूषण यदुनाथ जवळकर तर आठवतच असेल. नवे तर सिंघम चित्रपटात रिटायरमेंटच्या उंबरठ्यावर असणारा सावळकर तर नक्कीच आठवत असेल. अशी कितीतरी पात्र अशोक मामांनी अजरामर केलीत. ही पात्र कधी खळखळून हसवतात, कधी प्रेमात पाडतात, तर कधी रडायला भाग पाडतात. पण तुम्हाला माहिती आहे का, या पात्रांना अजरामर करणारे अशोक मामा एक सरकारी नोकर होते. त्यांनी जर का नोकरी सोडायची हिंमत दाखवली नसती तर कदाचित महाराष्ट्राला अशोक मामा मिळाले नसते. लक्षा आणि अशोक सराफांची जोडीही महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली नसती. पण अशोक मामांनी सरकारी नोकरी सोडायची हिंमत केली आणि इतिहास घडवला. अशोक मामांनी नेमकी कोणती सरकारी नोकरी सोडली आणि का सोडली? एक अभिनेता म्हणून असलेला त्यांचा प्रवासही एका हिट सिनेमाच्या स्टोरी सारखाच आहे. अशोक सराफ यांचा जन्म एका सर्वसामान्य कुटुंबात झाला. त्यांचे वडील इलेक्ट्रिक वस्तू विकण्याचा व्यवसाय करायचे. मुलाने शिकावं, चांगली नोकरी करावी, संसार थाटावा आणि सुखात राहावं, एका सामान्य कुटुंबातल्या बापाला जशी आपल्या मुलाकडून अपेक्षा असते तशीच अपेक्षा अशोक सराफ यांच्या वडिलांना त्यांच्या मुलाकडून होती. पण अशोक मामांच्या मनात दुसरंच काही होतं. त्यांना लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. अभिनय त्यांच्या रक्तातच भिनला होता. त्यांनी मराठी नाटकातून अभिनयात पदार्पणही केलं. पण पुढे कुटुंबाचा गाडा हाकण्यासाठी त्यांना नोकरी शोधावी लागली. अशोक मामांनी अभिनय क्षेत्रात करिअर करावं म्हणून त्यांच्या वडिलांचा त्यांना विरोध होता. वडिलांच्या इच्छेपोटी अशोक मामांनी स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी केली. अशोक सराफांना सरकारी नोकरी होती. त्यांनी विचार केला असता तर ते सुखात जगू शकले असते. पण त्यांच्या रक्तातला अभिनय त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता. म्हणून अशोक मामा नोकरीवर कमी आणि थिएटरमध्येच जास्त दिसायचे. नोकरी आणि थिएटर अशी तारेवरची कसरत त्यांनी तब्बल 10 वर्ष केली. पण शेवटी ध्येयाने झपाटलेल्या अशोक मामांनी आपली नोकरी सोडलीच आणि पूर्ण वेळ अभिनयाला दिला. अशोक मामांचा हा निर्णय खरा ठरला आणि त्यांच्या भूमिका प्रचंड गाजू लागल्या. आज अशोक सराफांनी 250हून अधिक मराठी चित्रपटांमध्ये काम केलंय. 50 पेक्षा जास्त बॉलिवूड चित्रपटातही अशोक मामांनी आपली छाप सोडली आहे आणि डझनभर थिएटर प्रोडक्शनमध्येही त्यांनी काम केलंय. पण अशोक सराफांनी जर त्यावेळी सरकारी नोकरी सोडली नसती तर कदाचित आज महाराष्ट्राला महाराष्ट्र भूषण कधीच मिळाला नसता. लक्षा आणि अशोक मामाची जोडी महाराष्ट्राच्या घराघरातही पोहोचली नसती आणि एक हाडाचा कलाकार रंगभूमीला मिळाला नसता. म्हणून नोकरी सोडण्याचा अशोक मामांचा निर्णय त्यांच्या आयुष्याला कलाटणी देऊन गेला. त्यांच्या या निर्णयाकडे तुम्ही कसं पाहतात? कमेंट करून नक्की कळवा. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.